2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी नवीन आलेल्या अपडेटनुसार आज कर्जमाफीला मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। पुढच्या 24 तासांच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाखापर्यंत कर्जमाफ होणार असल्याची आताच 5 मिनिटांपूर्वी मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून अखेर शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळल्याचं पाहायला मिळतंय। जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार असा सरकारनं शब्द दिला होता। तब्बल 2 लाखांची कर्जमाफी होणार, कर्जमाफी योजना असं नाव सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं होतं। आणि आता सरकारनं शेतकरी बांधवांनो, जून महिन्याची सुरुवात झाल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 2 लाख रुपये टाकायला आता सुरुवात देखील केली आहे। पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती कर्जमाफी म्हणजेच की 2 लाख रुपये खात्यावरती आलेला अचानक मेसेज येईल। तो मेसेज साधा नसेल तर तब्बल 2 लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेला मेसेज असणार आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आताच शेवटपर्यंत बघा, कारण तुमची कर्जमाफी नेमकी होणार आहे की नाही हे आज तुमचं या व्हिडिओमध्येच ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 36 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यामध्ये आले आहेत। पहिल्या गटातील 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येत्या 24 तासांच्या आतमध्ये 2 लाखांची कर्जमाफी झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येईल। दुसऱ्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्यामधील जेही शेतकरी बांधव राहतात त्यांना अजून 1 आठवडाभर सुद्धा वाट पाहावी लागू शकते। शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन पहा, तिसऱ्या टप्प्यातील जे शेवटचे 12 जिल्हे आहेत त्यांना पुढच्या 15 ते 14 दिवसामध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे टाकण्यामध्ये येतील। परंतु या 24 तासाच्या आतमध्ये कोणत्या शेतकरी बांधवांचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहेत याची माहिती आता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल। तर आता चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये अपडेट। शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आतापर्यंत जे काय प्रश्न निर्माण झाले होते की नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, नेमकी तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार का, आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज काढून ठेवलेलं असेल तर तशा शेतकरी बांधवांचं नेमकी काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। शेतकरी बांधवांनो, आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी परिषद घेऊन शेतकरी बांधवांना 5 महत्त्वाच्या सूचना सांगितल्या आहेत। या 5 सूचना तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाळायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त शेती पिकांचं कर्ज माफ करण्यात येईल। लक्षात ठेवा, सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन 2 ते 3 मिनिटे बघायचा आहे, कारण ही जी माहिती आहे ती अधिकृत माहिती आहे। ज्या शेतकरी बांधवांनी शेती पिकासाठी आजपर्यंत कर्ज काढलेलं आहे अशा शेतकरी बांधवांनी ही माहिती व्यवस्थितपणे ऐकायची आहे। मागच्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यांपासून सरकार शेतकऱ्यांची कागदपत्रे चाळणीसारखी तपासणी करत होतं। या तपासणीमध्ये जवळपास 15 ते 16 लाख शेतकरी बांधव बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे आणि 16 लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित देखील राहणार आहेत। अशी बातमी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली तेव्हा शेतकरी बांधवांच्या मनात 2च प्रश्न निर्माण झाले आहेत। आमचं नेमकी कर्जमाफ होईल का, आणि झालं तर नेमकी कोणत्या बँकांचं होईल, आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, फक्त सरकारच्या माध्यमातून 12 बँकेचेच कर्जमाफ होणार असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय। जर इतर बँकांमध्ये तुम्ही कर्ज काढून ठेवलेलं असेल तर ते कर्ज तुम्हाला स्वतःलाच भरावं लागणार आहे। सरकार नेमकी काय म्हणतंय की आम्ही तुमचं कर्ज माफ करणार आहोत, परंतु सरसकट बँकांचं हे कर्जमाफ करणार नाही। फक्त मोजक्याच बँका हा निवडलेल्या आहेत ज्यामध्ये गोरगरीब शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं आहे। धनदांडग्या शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा कर्जमाफीचा मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या बँकांमध्ये कर्ज काढलंय ती बँक या यादीमध्ये आहे का ते एकदा नक्की तपासा।
कारण तुमचं नाव या बँकेच्या यादीत नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा कर्जमाफीचा मिळणार नाही. कोणत्या 12 बँका आहेत ते तुम्हाला शेतकरी बांधवांनो लगेच सांगतो, परंतु त्याआधी कोणाचं कर्जमाफ होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार नाही हे समजून घेणं शेतकरी बांधवांनो अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी पाहण्याआधी एक अत्यंत सूचना महत्त्वाची सांगतो. जर तुमच्या बँकेतून तुम्हाला आता कर्ज भरा असे जर फोन आले असतील तर तुम्ही हे कर्ज अजिबात भरू नका. कारण तुम्ही जर का थोडी जरी रक्कम कर्जाची भरली तर तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांच्या यादीमध्ये जाल आणि 2 लाखांची कर्जमाफ होण्याऐवजी तुम्हाला फक्त 50,000 रुपयांचं अनुदान मिळू शकेल. त्यामुळे कर्जमाफीसाठी बँकांचे फोन येत असतील तर त्याकडे शेतकरी बांधवांनो दुर्लक्ष करा. बँका काय करतात, नवीन कर्ज काढण्याआधी जुनं कर्ज माफ करा म्हणजेच की कर्ज भरा असं सांगतात. शेतकरी बांधव घाईघाईमध्ये ते कर्ज भरतात आणि रिमूव्ह करतो. पण इथेच शेतकरी बांधवांकडून सर्वात मोठी ही चूक होते, कारण त्यामुळे तुमचं कर्ज थकीत यादीमधून बाद होतं आणि तुम्हाला शेतकरी बांधवांनो 2 लाखांची कर्जमाफी ही मिळत नाही. हे लक्षात ठेवा आणि या चुकीपासून शेतकरी बांधवांनो अत्यंत सावध राहा. शेतकरी बांधवांनो, आता कोणाचं कर्जमाफ होणार आणि कोणाचं होणार नाही याबद्दल तुम्हाला 5 महत्त्वाचे नियम सांगतो. हे 4 ते 5 नियम शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या नियमामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही बसत असाल तर तुमची कर्जमाफी ही 100% होणार आहे. तर पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्या जमिनीची मर्यादा. शेतकरी बांधवांनो, सरासरी अंदाज असा आहे की 10 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफ होणार नसल्याची शक्यता सूत्रांमार्फत समोर येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, आपण हे जाणून घेऊ की पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यामधील तुरळक शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अहमदनगर आणि अकोला या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, गडचिरोलीमध्ये राहून शेती करत असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल किंवा हिंगोलीमधील सुद्धा शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जालना, जळगाव या जिल्ह्यामधील सुद्धा कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. पालघर, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सुद्धा कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.